मित्रांनो नमस्कार. आपण सांगितल्याप्रमाणे आपण मराठीमधून आणि आवश्यक तिथे इंग्रजीमधून देखील पिरियडिक टेबल करणार आहोत. पिरियडिक टेबल करण्यापूर्वी त्याची हिस्ट्री किंवा त्याचा इतिहास आणि त्याचबरोबर काही संकल्पना आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे आवर्त सारणीवर येणारे प्रश्न जे थेटपणे विचारले जातात त्याचं तर उत्तर आपल्याला येईलच, परंतु अनेक प्रश्न या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये पिरियडिक टेबलशी संबंधित असतात, त्याचंही उत्तर देणं आपल्याला शक्य होईल. तर अगदी थोड्या वेळामध्ये आपण ही हिस्ट्री पाहणार आहोत पिरियडिक टेबलची, कारण आता परीक्षा जवळ आलेली आहे आणि यानंतर आपण विज्ञान आणि इतर विषयांची कंटिन्यू रिव्हिजन घेणार आहोत आपल्या चॅनलवरती. तर आवर्त सारणीचा किंवा पिरियडिक टेबलचा अभ्यास करण्यापूर्वी काही संकल्पना किंवा काही कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, क्लिअर असणं गरजेचं आहे आपल्या डोक्यामध्ये. त्यामुळे काय होईल, आपल्याला आवर्त सारणीचा अभ्यास करताना पाठांतराची गरज भासणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याला अणू म्हणजे काय, ॲटम म्हणजे काय, तर ॲटम किंवा अणू हा पदार्थाचा लहानात लहान पार्टिकल असतो, कण असतो, हे आपल्याला माहिती आहे. द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द मॅटर किंवा एलिमेंट असं आपल्याला म्हणता येईल, तर त्याला आपण अणू म्हणतो. तर या अणूची संरचना कशी असते, तर अणूच्या मध्यभागी केंद्रक असतं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये न्यूक्लियस म्हणतो. या केंद्रकामध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात आणि उदासीन पार्टिकल असतात काही. तर त्यांना काय म्हटलं जातं, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलला या ठिकाणी पहा प्रोटॉन्स असं म्हटलं जातं आणि जे उदासीन कण असतात त्यांना न्यूट्रॉन्स असं म्हटलं जातं. या दोन्हींना मिळून आपण काय म्हणतो, न्यूक्लियॉन्स असं म्हणतो. आणि या केंद्रकाच्या भोवती काही कक्षांमध्ये जे पार्टिकल फिरतात ते निगेटिव्हली चार्ज असतात, त्यांना आपण इलेक्ट्रॉन असं म्हणतो. तर एखाद्या अणूमध्ये 3 पार्टिकल्स असतात, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल केंद्रात असतात, त्यांना आपण प्रोटॉन्स म्हणतो. उदासीन कण किंवा न्यूट्रल पार्टिकल्स असतात, त्यांना आपण न्यूट्रॉन म्हणतो. आणि अणुभोवतीच्या कक्षेमध्ये त्या केंद्रकाभोवती फिरणाऱ्या निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्सला आपण काय म्हणतो, तर इलेक्ट्रॉन असं म्हणतो. तर हे तुमच्या लक्षात आलं. आता या ठिकाणी अणुवस्तुमान, ज्याला आपण ॲटॉमिक मास, त्याची व्याख्या पाहू. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकूण संख्या, म्हणजे प्रोटॉन प्लस न्यूट्रॉनची जी एकूण संख्या येईल त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक मास असं म्हणतो. या ठिकाणी आपण इलेक्ट्रॉन्सच्या मासचा विचार करत नाही, कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या तुलनेमध्ये त्याचं मास निग्लिजिबल असतं. त्यामुळे फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येचा विचार केला जातो या ठिकाणी, की त्याला आपण ॲटॉमिक मास असं म्हणतो. त्याचं एकक काय आहे, कारण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा, कारण प्रत्येक व्हिडिओ करताना आपण परीक्षाभिमुख दृष्टिकोन ठेवतो आहोत, एक्झाम ओरिएंटेडच आपली माहिती असणार आहे. तर ॲटॉमिक मासचं युनिट काय आहे, AMU हे आहे. म्हणजे काय, ॲटॉमिक मास युनिट म्हटलं जातं, और त्याला काय म्हटलं जातं, युनिफाईड ॲटॉमिक मास युनिट असं म्हटलं जातं. तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्यानंतरची संकल्पना आहे अणुअंक, ज्याला झेडनी दर्शवलं जातं. त्याला आपण मराठीमध्ये अनुक्रमांक देखील काही वेळेस म्हटलेलं आहे. पूर्वी अनुक्रमांक म्हणायचे, आता अणुअंक म्हणतात, ज्याला इंग्रजीमध्ये ॲटॉमिक नंबर म्हटलं जातं. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या, प्रोटॉन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल, आणि कुठे असतात ते अणूच्या या केंद्रकामध्ये असतात. तर कोणासोबत असतात, न्यूट्रल पार्टिकल जे न्यूट्रॉन्स त्यांच्यासोबत असतात. तर अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजेच काय, त्या विशिष्ट एलिमेंटचा अणुअंक किंवा ॲटॉमिक नंबर किंवा अनुक्रमांक. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर. हे लक्षात असू द्या, फार महत्वाचं आहे. अनुक्रमांक हा निरपेक्ष अणूतील, आता या ठिकाणी निरपेक्ष म्हणण्यापेक्षा आपण उदासीन म्हणू. अंक हा उदासीन अणूतील इलेक्ट्रॉन्सच्या संख्येच्या बरोबर असतो, म्हणजे समान असतो. म्हणजे आपण काय म्हणतो, एखाद्या एलिमेंटमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सेम असते आणि ही संख्या समान असते, म्हणून अणू कसा असतो, उदासीन असतो, म्हणजे त्यावर कुठलाही चार्ज नसतो. परंतु आपण डेफिनेशनमध्ये काय म्हणतो, द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. कारण इलेक्ट्रॉन हा असा पार्टिकल आहे, एलिमेंटद्वारे तो दिला जाऊ शकतो, घेतला जाऊ शकतो, म्हणजे त्याची देवाणघेवाण होऊ शकते. आणि या देवाणघेवाणीमुळे काय करतो, तो त्या एलिमेंटचे ज्या केमिकल प्रॉपर्टीज आहेत किंवा रासायनिक गुणधर्म त्यांचे निर्धारण करतो, त्या डिसाईड करतो. तर त्यामुळे आपण सहसा प्रोटॉनच्या संख्येलाच अनुक्रमांक किंवा अणुअंक असं म्हणतो. जर तो अणू उदासीन असेल तरच अशा वेळेस इलेक्ट्रॉनच्या संख्ये इतकाच त्याचा अंक असतो. अदरवाईज जर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली असेल तर मग त्या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज आयन किंवा निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतं, आणि अशा वेळेस मात्र इलेक्ट्रॉनची संख्या ही त्या अणुअंका इतकी नसते. त्यामुळे डेफिनेशन काय आहे, द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. तर आलं लक्षामध्ये. त्यानंतर आपल्याला काही संकल्पना फार महत्वाच्या आहेत पिरियडिक टेबल शिकताना. आपण वेगात येतोय तुमच्या परीक्षेमुळे. तर
सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला शेल, सबशेल आणि ऑर्बिटल्स यातला फरकही लक्षात आला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला हा कन्सेप्ट क्लिअर असला पाहिजे, कारण मुळातच पिरियॉडिक टेबल हा ॲटॉमिक नंबरवर म्हणजेच अणु अंकावर आधारित आहे आणि प्रत्येक एलिमेंटची जी पोझिशन आहे पिरियॉडिक टेबलमध्ये ती त्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनवर आधारित आहे, म्हणजेच इलेक्ट्रॉन संरूपणावर आधारित आहे. त्यामुळे आपल्याला हा कन्सेप्ट माहीत असणं फार गरजेचं आहे. तर शेल याला मराठीमध्ये आपल्या पुस्तकांमध्ये कवच असं म्हटलेलं आहे, परंतु इंग्रजी नाव लक्षात ठेवणं देखील सोपं आहे आणि आकलन करण्यास देखील आपल्याला आता ते सोपं जाणार आहे. आणि ऑर्बिटल्सला आपण या ठिकाणी कक्षा म्हणू. या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये कुठलंही नाव मेन्शन नाहीये बहुतेक, तुम्ही पाहून घ्या. याला आता या ठिकाणी उपकवचही म्हणता येईल आपल्याला तात्पुरतं, पण आपण इंग्रजीच नावे घेऊया. तर आपण आता शेल, सबशेल आणि ऑर्बिटल्स हा कन्सेप्ट पाहूया. तर आपल्याला माहिती आहे की शेल म्हणजे काय. द शेल रिप्रेझेंट्स द प्रायमरी एनर्जी लेवल ऑफ अन ॲटम. या ठिकाणी तुम्ही पहा की एखादा ॲटम आहे असा, तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्रकाभोवती फिरतात, ते विविध कक्षेमध्ये फिरतात, हेही आपल्याला माहिती आहे. तर ते शेल कोणकोणते आहेत, तर K, L, M, N अशा विविध सेल असतात. आणि ही या ठिकाणी तुम्ही एनर्जी पहा, म्हणजे या दिशेने एनर्जी वाढत जाते. तर केंद्रकाच्या जवळ सर्वात जवळ कोणती शेल असते, K शेल. त्यानंतर L शेल, म्हणजे थोडक्यात ह्या काय आहेत तर एनर्जी लेवल्स आहेत. या ठिकाणी त्याला N बरोबर 1, N बरोबर 2 असं आपण म्हणतो. त्यानंतर सबशेल म्हणजे काय, तर इच शेल इज फर्दर डिवायडेड इन टू सबशेल. म्हणजेच ही जी शेल आहे प्रत्येक, ती आपण त्याच्या एनर्जीनुसारच पुन्हा सबशेलमध्ये डिवाइड केलेली असते, विच करस्पॉन्ड्स टू डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉन ऑर्बिटल्स विदिन द शेल. म्हणजे तिच्या अंतर्गत पुन्हा काय असतात तर ऑर्बिटल्स असतात, ज्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन मिळण्याची शक्यता जास्त असते. तर त्या ठिकाणी आज आपण अगदी थोडक्यात पाहतोय. तर या ठिकाणी K शेल आहे, त्यामध्ये आपल्याला फक्त S सबशेल मिळते. तर L शेलमध्ये आपल्याला S आणि P सबशेल मिळतात. त्यानंतरचा पार्ट आहे ऑर्बिटल. अँड ऑर्बिटल इज अ रिजन ऑफ स्पेस. म्हणजे असं एक स्पेस आहे तो की व्हेअर देअर इज अ हाय प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन. इच सबशेल कन्सिस्ट ऑफ 1 or more ऑर्बिटल. तर आता ही जी सबशेल आहे म्हणजे S सबशेल आहे, ही एकच ऑर्बिटलची बनलेली आहे, त्यामुळे ती वर्तुळाकार असते. या ठिकाणी पहा. त्यानंतर P सबशेल आहे, हे डंबेल शेप आहे, आपल्याला माहिती PX, PY, PZ आपण म्हणतो. तर 3 ऑर्बिटल्स असतात. त्याचप्रमाणे D सबशेल या लेवलला येईल, तर तिच्यामध्ये 5 ऑर्बिटल असतील. F सबशेलमध्ये 7 ऑर्बिटल्स असतील आणि त्याप्रमाणेच त्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. तर प्रत्येक ऑर्बिटलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यांची जी स्पिन असते फिरण्याची दिशा ती अपोजिट असते. आपण हे पुन्हा कधीतरी पाहूयात. तर तुम्हाला हा कन्सेप्ट लक्षात आला असेल, कारण याच कन्सेप्टवर इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला करता येतं. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा देखील पिरियॉडिक टेबलचा पाया आहे, आत्मा आहे, कारण ॲटॉमिक नंबरशी ते रिलेटेड आहे आणि ॲटॉमिक नंबरवरच पूर्ण पिरियॉडिक टेबलमधील एलिमेंटची रचना केलेली आहे. तर त्यानंतर आता आपण पाहूयात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑल्सो नोन ॲज, याला मराठीत काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन संरूपण म्हणतो. तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन डिस्क्राइब्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इन अन ॲटम्स ऑर्बिट. म्हणजे अणूच्या कक्षेमध्ये असणारं इलेक्ट्रॉनचं जे वितरण आहे तर ते स्पष्ट करतं किंवा ते स्पष्ट होतं आपल्याला इलेक्ट्रॉन संरूपणाद्वारे, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनद्वारे. आता या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला की कार्बन घेतला आपण, आपल्याला माहिती की ॲटॉमिक नंबर कार्बनचा 6 आहे. तर मग 6 आहे, तर पहिली 1s ऑर्बिटल, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, त्यानंतर 2s2 म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन, आणि आता 2p2 अशा प्रकारे 2 अधिक 2 अधिक 2 6 इलेक्ट्रॉनचं वितरण आपल्याला अशा प्रकारे मांडता येतं. हे तुम्हाला माहित असणारच आहे, तरी पण एक उजळणी म्हणून पाहून घ्या. तर आता हेच इलेक्ट्रॉन या ठिकाणी कसे मांडले जातील ते पहा, म्हणजे आपल्याला ऑर्बिटलचा कन्सेप्ट लक्षात येईल. तर 1s2 ही जी ऑर्बिटल आहे इथे 2 इलेक्ट्रॉन असतील अशा प्रकारे. त्यानंतर 2s2 जी ऑर्बिटल आहे ही बाहेरचं वर्तुळ जे आहे तर याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आपल्याला मिळतील. आणि त्यानंतर 2p2 म्हटलेलं आहे या ठिकाणी. तर ह्या ज्या 2p ऑर्बिटल्स आहेत या ठिकाणी, तर 2px असणार, 2py असणार, 2pz असणार, तर त्यामध्ये देखील आपल्याला एक एक इलेक्ट्रॉन मिळतो. म्हणजे 2px म्हणलं, 2py, 2pz अशा प्रकारे. तर हे थोडक्यात पाहतो. या ठिकाणी फार आपण अगदी ॲक्युरेट किंवा कुठले टेक्निकल बाब जास्त विचारात न घेता फक्त आपल्या लक्षात यावं की पिरियॉडिक टेबलकडे जाताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय हे आपल्या डोक्यामध्ये ती संकल्पना पुन्हा एकदा क्लिअर झालेली असावी यासाठी. तर त्याच ठिकाणी आता ऑर्बिटल कन्सेप्ट पहा की केंद्राच्या जवळ असणारी ही आहे s ऑर्बिटल, 1s ऑर्बिटल आहे, 2s ऑर्बिटल ही आहे, 3s ऑर्बिटल ही आहे. म्हणजे s ऑर्बिटल कशी असते, वर्तुळाकार असते. तर p ऑर्बिटल या ठिकाणी
के शेल मध्ये फक्त एस ऑर्बिटल असते, एल मध्ये एस असते, ही 2s तुम्ही पहा एल मध्ये, आणि त्याचबरोबर आता पी असते, तर या पी पण आहेत. तर अशा प्रकारे KLMN मध्ये आपण पाहिलं SPDF वगैरे ऑर्बिटल्स असतात. पुन्हा कधीतरी अधिक क्लिअर करूया. या ठिकाणी तुमच्या ही कन्सेप्ट लक्षात आले असेल की इलेक्ट्रॉनचं वितरण कशा प्रकारे असतं एखाद्या ॲटम मध्ये. त्यानंतर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, कारण यावरच केमिकल प्रॉपर्टीज आधारलेल्या असतात, किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्समुळेच पर्टिक्युलर एलिमेंट एखादी केमिकल प्रॉपर्टी आपल्याला दाखवतो. त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. आउटरमोस्ट शेल म्हणजेच काय, ते एनर्जी लेवल्स आहेत, ते आपण पाहिलं असं KL वगैरे वगैरे. जी शेल न्यूक्लियसच्या जवळ असते तिची एनर्जी कमी असते, आणि न्यूक्लियस पासून शेल जशी जशी लांब जाते तिची एनर्जी वाढत जाते, हे लक्षात ठेवा. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट, बाह्यतम म्हणतो मराठीत आपण याला. तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल, किंवा बाह्यतम कवचामध्ये जो असतो त्याला आपण काय म्हणतो की व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. दीज इलेक्ट्रॉन्स प्ले अ की रोल इन केमिकल रिॲक्शन अँड बॉन्डिंग, म्हणजे बॉन्ड तयार करण्यात आणि केमिकल रिॲक्शन मध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स रोल प्ले करतात. कारण का, तर हे इलेक्ट्रॉन दिले जाऊ शकतात आणि इलेक्ट्रॉन घेतले देखील जाऊ शकतात. बिकॉज दे आर मोस्ट लूजली हेल्ड अँड कॅन बी इझिली गेन्ड, लॉस्ट अँड शेअरिंग केली जाऊ शकते त्याची. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन दिले जाऊ शकतात, घेतले जाऊ शकतात, त्याचबरोबर ते शेअरही केले जाऊ शकतात. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन करस्पॉन्ड टू द ग्रुप नंबर. आता हे पुढे अभ्यास करताना येईल मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये, की जेव्हा असे ग्रुप असतात तर या ठिकाणी एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर काही जरी असला तरी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या मात्र त्या ठिकाणी सेम असते. आपण ते पाहूया. तर या ठिकाणी पहा, हे कार्बनचा ॲटम आहे. कार्बनचा अनुक्रमांक आपण आताच पाहिलं 6 आहे. तर त्याच्या या के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, आणि त्याच्या एल शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहेत. तुम्ही पहा या ठिकाणी. म्हणून कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, तर आपण म्हणतो कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. म्हणजेच कार्बनमध्ये किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, तर 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत असं आपण म्हणतो. तुमच्या लक्षात आला हा कन्सेप्ट. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर त्या पर्टिक्युलर एलिमेंटच्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या असते, तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, एलिमेंट मधील व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हणतो. आणि व्हॅलन्सी ऑफ ॲन ॲटम म्हणजे काय मग, the valency of atom is the measure of its ability to bond with other atoms and it is determined by the number of electrons in the outermost shell. त्यालाच काय म्हटलं जातं, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. आपण थोडंसं फास्ट घेतो या ठिकाणी, कारण त्यानंतर आता आपण येतोय हिस्ट्री ऑफ पिरियोडिक टेबल, जो आपला आजचा मूळ टॉपिक आहे. की पिरियोडिक टेबल ज्याला आवर्त सारणी असं मराठीत म्हटलं जातं, तर त्याचा इतिहास पाहू. एखादी गोष्ट तयार होताना त्याच्या मागे अनेकांचे कष्ट असतात, अनेकांचे प्रयत्न कारणीभूत असतात. तर आवर्त सारणी देखील एकाच रात्रीत तयार झालेली नाही, तर त्यासाठी अनेक वर्षांची कष्ट आहेत, अनेक शास्त्रज्ञांचे कष्ट आहेत. तर त्यामुळे आपण पाहूयात प्रत्येकाचा काय काय प्रयत्न होता आणि त्यातून काय काय निष्पन्न होत गेलं आणि त्यातून पुढे सुधारणा होत, जी आपण आजची आधुनिक आवर्त सारणी म्हणतो किंवा ज्याला आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणतो, तर तो तयार झाला. तर आपण पाहूयात. सर्वप्रथम प्रयत्न केला होता डोबे-रायनर यांनी. आपण अगदी थोडक्यात बघणार आहोत. तर डोबे-रायनर यांनी प्रयत्न केला होता. या ठिकाणी मी इसवी सन तुम्हाला देत नाही, कारण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि NCERTच्या पाठ्यपुस्तकामध्ये मला थोडीशी विसंगती दिसून आलेली आहे. ठरवा की तुम्हाला कुठील वापरायचे ते. जेव्हा डोबे-रायनर मूलद्रव्यांच्या गुणधर्मांचा अभ्यास करत होता, तेव्हा त्याला 3 मूलद्रव्यांचे गट असे आढळले. त्या गटातील जो मधलं मूलद्रव्य होतं, तर त्या मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान, ज्याला आपण ॲटॉमिक मास म्हणतो, तर हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतकं होतं असं त्याला दिसून आलं. तर या 3 मूलद्रव्यांना मग त्यांनी नाव दिलं त्रिके. म्हणजे जी मूलद्रव्ये हा रूल फॉलो करत होती, डोबे-रायनरचा नियम पाळत होती, तर त्यांना त्यांनी त्रिके किंवा ट्रायड्स असं नाव दिलं. तर डोबे-रायनरची त्रिके या ठिकाणी पहा, ठिकाणी मांडलेली दिसतील. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम, त्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अशा प्रकारे तुम्हाला हे त्रिके दिसतील. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहूया. सोडियम आहे मधलं या ठिकाणी. लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. लिथियमचा ॲटॉमिक मास 7 आहे, पोटॅशियमचं 39 आहे, आणि जर आपण त्याची सरासरी काढली तर ती 23 येते. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी क्लोरीनचं 35.5 आहे, आयोडीनचं 127 आहे, त्यांची सरासरी काढली तर साधारणतः 81.25 म्हणजे ब्रोमीनच्या जवळजवळ येते. तर अशा प्रकारे जी काही मूलद्रव्ये हा रूल फॉलो करत होती, त्यांना त्यांनी त्रिके किंवा ट्रायड्स असं नाव दिलं होतं. तर त्रिकेचा कन्सेप्ट किंवा संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे डोबे-रायनर. त्यानंतर न्यूलँड्स यांनी लॉ ऑफ ऑक्टेव्ह असा मांडला होता.
मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. म्हणजे 1 ते 8 अशी जर आपण मांडणी केली तर पहिल्या मूलद्रव्याचे आणि तिथून पुढे येणाऱ्या 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे समान असतात असं न्यूलँडला आढळलं. तर या ठिकाणी न्यूलँड्स टेबल ऑफ ऑक्टेव्ज आहे. या ठिकाणी पहा लिथियम आहे, यापासून 8व्या क्रमांकाचं कोणतं आहे मूलद्रव्य 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 आहे. तर लिथियम आणि सोडियमच्या गुणधर्मांमध्ये त्याला साम्य दिसून आलं. त्याचप्रमाणे बेरियमच्या आणि मॅग्नेशियमच्या गुणधर्मामध्ये त्याला साम्य दिसून आलं. या ठिकाणी सोडियम पासून पोटॅशियम जो आहे तो 8वा येतो, त्याला सोडियम आणि पोटॅशियमच्या गुणधर्मामध्ये साम्य दिसून आलं. तर यालाच काय म्हटलं जातं न्यूलँडचा अष्टकांचा नियम किंवा न्यूलँड्स ऑक्टेव्ज असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा, आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यानंतर मेंडेलिव्हची आवर्त सारणी किंवा मेंडेलिव्ह हा शास्त्रज्ञ होता. त्यांनी काय केलं, मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म म्हणजे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जे आहेत हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवृत्ती फल आहेत असं त्यांनी म्हटलं. म्हणजेच काय, तर मेंडेलिव्हच्या मतानुसार अणुवस्तुमानानुसार जर मांडणी केली तर आपल्याला मूलद्रव्यांच्या भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांची पुनरावृत्ती आढळते आणि त्यांनी त्याप्रमाणे एक आवर्त सारणी देखील तयार केली. मेंडेलिव्हची आवर्त सारणी म्हणतात, म्हणून आवर्त सारणीचा जनक म्हणून मेंडेलिव्हला ओळखलं जातं. अणुवस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास. आता ही मेंडेलिव्हनी जी आवर्त सारणी तयार केली होती त्यामध्ये त्यावेळी जी 63 मूलद्रव्य ज्ञात होती, माहीत झालेली होती, त्यांचं वर्गीकरण केलं होतं त्यांनी यशस्वीपणे आणि काही जागा रिक्त सोडल्या होत्या. या रिक्त जागा का सोडल्या होत्या, तर त्या काळी त्या ठिकाणी एलिमेंट असावेत असं त्याला माहित होतं, परंतु त्यांचा शोध लागलेला नव्हता. परंतु त्यांनी काय केलं होतं की त्या एलिमेंटच्या ज्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्यांचं भाकीत केलं होतं की हे एलिमेंट असे असतील. त्यांना त्यांनी त्यावेळेसची सांकेतिक नावं दिली होती, इका बोरॉन, इका ॲल्युमिनियम, इका सिलिकॉन म्हणून. आणि भविष्यात जेव्हा या मूलद्रव्यांचा शोध लागला त्यावेळेस असं दिसून आलं की ही मूलद्रव्ये आणि मेंडेलिव्हने सांगितलेली जी मूलद्रव्ये होती आणि त्यांचे गुणधर्म सांगितले होते ते गुणधर्म त्याशी मिळते जुळते होते. आता या ठिकाणी पहा तुम्ही, हा मेंडेलिव्ह जो आहे तो पब्लिशिंग द पिरियडिक लॉ फॉर द फर्स्ट टाइम, आणि हा लॉ काय सांगितला आपण मराठीत पाहिला होता तो या ठिकाणी इंग्रजीमध्ये पहा, द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स आर अ पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक वेट्स. आणि हा या ठिकाणी मेंडेलिव्हने दिलेली आवर्त सारणी आहे ती पाहून घ्या तुम्ही. आणि इका ॲल्युमिनियम जे मेंडेलिव्हने नाव दिलं होतं त्यावेळेस आणि जागा रिकामी सोडली होती, तर ते मूलद्रव्य पुढे आढळलं, त्याला गॅलियम असं नाव देण्यात आलं. हा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा टेबल आहे, कारण हे प्रश्न विचारले जाऊ शकतात की इका बोरॉन ज्याला मेंडेलिव्ह म्हणाला होता तर पुढे त्याला स्कॅन्डियम म्हणून ते मूलद्रव्य शोधलं गेलं. इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम होतं. या प्रकारे हा टेबल आहे, तुम्ही तो अभ्यासून घ्या. मेंडेलिव्ह नंतर हेनरी मोसले या शास्त्रज्ञांनी एलिमेंटच्या वर्गीकरणासंबंधी अभ्यास केला. तेव्हा त्याला असं आढळलं की मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म म्हणजेच फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज हे त्यांच्या अणुअंकाचे, ज्याला आपण झेड म्हणतो किंवा अणुक्रमांक म्हणतो, इंग्रजीमध्ये ज्याला ॲटॉमिक नंबर म्हणतो, आवृत्ती फल आहेत. त्यानंतर त्यांनी मेंडेलिव्ह लॉ ऑफ पिरियडिसिटी जो होता किंवा मेंडेलिव्हच्या लॉमध्ये नियमामध्ये त्यांनी सुधारणा केली आणि त्यांनी सांगितलं की मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या ॲटॉमिक नंबरचे आवृत्ती फल आहेत. आणि हा आधार घेऊन आधुनिक आवर्त सारणी मांडली किंवा तयार केली. यालाच आपण काय म्हणतो, आवर्त सारणीचे दीर्घ रूप असंही म्हणतो किंवा लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल असंही म्हणतो. तर याचाच अभ्यास आता आपण करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये, तोही असाच अगदी स्पीडनी करणार आहोत. धन्यवाद.